कसं काय मंडळी, काय विषय परत आले तुमचा भाऊ नवीन ब्लॉग नवीन एकदम नवीन करकरीत ब्लॉग घेऊन आला. आणि हा ब्लॉग किती मोठा असणार आहे किती छोटा असणार आहे मला काहीच आयडिया नाही, कारण की मी नुसता बनवतो. तुम्ही पण एन्जॉय करा, मी पण एन्जॉय करेन. काय होईल काय नाही प्रत्येक नेहमीसारखं ते असतं. काय मला काहीच माहिती नाही, जे पण होतं फर्स्ट क्लास कॉमेडी आणि ॲडव्हेंचरस फायटरगिरी सगळं होतं. तर आजचा व्लॉग आहे हिला चालू नावला. म्हणजे काल 2-4 दिवस सुट्ट्या आलं मला खूप काही शेअर करायचं आहे ते मी करेनच. आता वाजले सकाळचे 4:30. सकाळचे 4:30 वाजलेच मी करतो आंघोळ. बाकी सगळे घरातले झोपले. जास्त आवाज करून चालत नाही. सो मी आंघोळ करतो आणि बाहेर भेटतो. ठीक आहे. बाहेर अजून एक आपला पंटर आहे तो रेडी होतोय. मी पण रेडी होतो, फोन चार्जिंग लावतो फुल, कारण की धमाल ब्लॉग येणार आहे. हा विषय हार्ड ब्लॉग येणार आहे. तर आंघोळ करतो, चला नंतर भेटतो. ठीक आहे. गुड मॉर्निंग आणि गुड मॉर्निंग. कसं काय मंडळी, काय विषय आता आला ना कसा आवाज. आवाज मी घरात नाही करत केला असतं, आणि जर केला असतं तर बोरच्या 4 बांबू टाकले असते. 2 पप्पाने आणि 2 बाबांनी आणि मम्मीने एक टाकला असता तो एक्स्ट्रा वेगळा. तर आता आपण आलेलो आपली मोठी गाडी घ्यायला. हा एक मेंबर आहे आपल्या सोबत, याला ओळखत असणार मैत्रीचं बॉय. बोल काहीतरी. हाय काय हाय काय. आता आपण आलोय नेहमीप्रमाणे आपली गाडी घ्यायला डॅक्सन बबडी नाहूरला, कारण की आपल्याला जायचं आहे लोणावळा. याला धुवायला लागणार, पुसायला लागणार, काय करायला लागणार ते बघू जाऊन, कारण की ती गाडी आपल्याकडे नसते आता. माझ्याकडून बिछडली आहे गाडी ती. तर बघू, धुतो जरा, तिला दाखवतो, तुम्हाला सरांना इंट्रोड्यूस करतो आणि मग पुढे बघू काय होतं ते. ठीक आहे, ओके. आणि हे नाहूर आहे, नाहूर तलाव, फ्लॅमिंगो पॉईंट येतं, फ्लॅमिंगो. अशा तऱ्हेने होल अँड सोल मालक ऑफ अल्ट्रामॅक अँड दिस गाडी आलेले आहेत. हमेशा इसका ही चालू रहता है, हमेशा ब्लॉग चालू रहता है. ब्लॉग देखता एक ही मानुस है मेरे लिए, एक ही मानुस है जो ओल्ड मानुस हो, मेरे को सपोर्ट करता है आज की तारीख में. 4 आदमी देखते ब्लॉग इसका. 4 में से 2-3 हम लोग हैं, पहला ब्लॉग पहला ये देखते पप्पा हैं. है. यस, ये 4 लोग मेरे को ऐसे सपोर्ट करते हैं जैसे, हाँ, इनकी वजह से मैं इतना बड़ा हुआ हूँ और बड़ा होऊंगा. वो वहाँ से खींच रहे, तुम यहाँ से खींच रहे थे, फिर लंबा और बड़ा हो गया. येस सर. तर आता गाडी साफ करूया, पुसूया आणि पुढे बघूया, कारण की हा ब्लॉग खूप मोठा होणार आहे आणि माझ्याकडे स्टोरेज बिलकुल नाही आहे, बिलकुल स्टोरेज नाही आहे. थोडं ॲडजस्टमेंट करा, कारण की काही गोष्टी डिलीट करायचं मन होत नाही माझं, पण बघू स्टोरेजचं बघू आपण. आता सर गेलेत, आत टाकतील, खचाखच पुसतो आणि दाखवतो तुम्हाला. एक लाईट बंद आहे यार. इथं मी यांना गाडी दिली ना, गाडीची पूर्ण वाट लावतात. आता जाऊन मी जेव्हा नेणार तेव्हा पूर्ण नीट करणार. कभी दर्द सी कभी जर्द सी जिंदगी बेनाम थी. पुसायचा कार्यक्रम आम्ही चालू केलेला अशी तऱ्हेने. एक हाताने करायला लागेल ब्लॉगिंग आणि एक हातात पिळायला लागेल. दुसरा कार्यकर्ता आमच्या इकडे, कार्यकर्ता आमचे मन लावून पुसतायत. आम्ही पण पुसतोय. काय ए लवडा, हे पण पुसणार. हा पूस बेंचोत म्हणजे आज मला काय शिव्या नाही द्यायच्या, शिव्या कमी करायचे बाबा. कधी सुधारणार आहे यार. गाडी कसली दिसते माझी. जेवढं पुसणार तेवढं तुझी मारणार पण चालवताना. आता बघा, आता काय चालवलं, आता कधी टॉप लेवल चालवलं का, घूम करत आलोय बँडी. ऐकत नाही आता मी, मला ऐकत नाही. पिल्लू आहे का माझं, हे पिल्लू आहे माझं, पिल्लू.
इथं माझी एक पिल्लू होती, कुत्री कुठली बघू. त्याला पुसतो आणि भेटतो, कारण की मला नाश्ता पण करायचा, बॅग पण भरायची आहे आणि लोकांना पण उठवायचं आहे, कारण की मीच सर्वस्व झालं आहे, तर मीच देव झालो. तर मला पुढची काम आहे. तुम्हाला भेटतो डायरेक्ट गाडीत आवडतो. ओके, बाय बाय. तर अशी तऱ्हेने डॉन हिरो अँड शाहरुख खान इज रेडी ॲज ऑलवेज, ॲज हॉटेस्ट ॲज ऑलवेज. आज मी टॉप टू बॉटम उठ आज टाकलेत. ब्लॉग डिस्टर्बन्स करते नुसती माझी बाई. सकाळ झाली नाही, 7 वाजले नाही की हिचं काम धंदा चालू. जरा पायांना हातांना आराम नाही. हां, जर बसली नाही ना तर एकदम इरिटेट होते. लोक कामं करून इरिटेट होतात. यांनी कामं नाही केली तर इरिटेट होते. काय आहे आमच्या घरात चाललं. पण ठीक आहे, ही आहे तर आम्ही आहे. आणि स्ट्रेंजर थिंग्स टॉप टू बॉटम आज आउटफिट घातलं आहे देवी शिंदेचं. एस्थेटिक भाऊ पण जरा एस्थेटिक व्हायला पाहिजे, बरोबर ना. तंबाखू ठुसलाय तिने म्हणून काय ते डायलॉग आज मारणार नाही. आता काय ना काय डायलॉग मारत असते. काहीतरी बोल नाही माझ्या ब्लॉगसाठी, काहीतरी बोल. पहिल्या ब्लॉगमध्ये तू फेमस झाली आहे. काय बोल मग काहीतरी डायलॉग मार. मी विद्याला चाललोय, काय कसं वाटतं तुला? छान वाटतं. छान वाटतं. बस गाडी नीट चालव, जरा काळजी कर माझी जरा. गाडी कुठं तरी बोल यार. गाडी नीट चालू, व्यवस्थित जा. आपल्या मागे पनवत ये सगळी. बोललीस तू. अरे देव आहे मी. अच्छा, देव आहे. सगळं चांगलं होईल. मशेही सोड, तंबाखू सोड. हो, माझं लग्न बघशील मग. हा चालेल. पोरांना केलं असेल. आता दूध केले दिलं आहे नी. दूध एवढं आहे की एकदम भेंडी एवढं गरम आहे ना, तोंड भाजलं माझं. म्हणून मम्मीची ट्रिक लावली आहे तिकडं. हे पितो आणि तुम्हाला डायरेक्ट बाहेर भेटतो गाडी. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. गॉगल लावला लगेच. आम्ही आलोय वाशिम जायचे सांगण्याला ते अजून गाडी येणार आहे. आता महाराजांचं गाणं ऐकत ऐकत जायचं. अंबा हे हाय करा, ब्लॉगला हाय करा. सकाळी केलं, सकाळी हाय कर रे. हा आमचा गुड्डूदा, साईडला गुड्डूदा आहे. हॉटेल मॅनेजमेंट करतो, टूरवर फिरतो, नुसता पैसेवाला आहे. गाडीला काय होणार नाही, तुम्हाला पण काय होणार नाही. गॅरंटी आणि 4 वर्षाची वॉरंटी पण आहे, समजलं. ही गाडी आली आहे आणि आपली गाडी आणि एक NS 125. 3 गाड्या आहेत आपल्याकडे. सगळे मेंबर आलेले आहेत उपस्थित. बेलापूर हायवेला तसं उरण पकडून आपण डायरेक्ट खोपोली मार्गे 1 तास 140च्या स्पीडनी भँडी पट जायचं. आणि तशी बब्बुडी कसली दिसते गोड आपली है ना. आता तुला पळवणार मी, घाम काढणार तुला मी, घाम काढणार. ठीक आहे, तर बघू रस्त्यात गाडीमध्ये काय बघतो होईल, काय होईल काय नाही. भेटू. अरे लॉक भेटू आतमध्ये. मला काही सुचत नाही यार. अरे हां, तुम्हाला 4 दिवस सीट सांगा. मला भू विलाला सांगेल. हॅलो, काय झालं माझ्यासोबत 4 दिवसात. मी ब्लॉग काढला होता, पण काही गोष्टी झाली म्हणून मला मूड गेला, बंद केला. आता बघू लोणावळ्याचा ब्लॉग. खोपोली मार्गे जाणार आहे, जुन्या रस्त्याने. मस्त खात खात पीत पीत चाय पीत चाय पीत. ठीक आहे, गाणी लावूया आणि मग शिवूया. खोपोलीला पोहोचणार आहे. एक गाडी गेली आहे एक्सप्रेस हायवेने खोपोलीने, कारण की आमच्या नॅव्हिगेटरनी इथून मॅप लावला आहे. इथे पण ठेवले. हे कुठं 5वा टाक. टाकलाय काय. बस बस बस. लोणावळ्याला जायचं.
नुसता का ऐकत नाही What's my name? पण इकडे ऍक्टिवा बिक्टिवा ते घेऊन मजा येते. सो गाईज अँड मित्रांनो अँड मित्रांच्या मैत्रिणींनो आम्ही आलेलो आहे लोणावळ्याला. एवढं मी ॲस्थेटिक का बोलतोय कारण की मी ॲस्थेटिक घातलं आहे कारण मी ॲस्थेटिक झालं आहे. ॲस्थेटिक किती पण झालं तर आपलं मूळ गाव मूळ खाणं सोडायचं नाही वडेपाव. तर वडेपावचं जाऊ दे इथं थांबलो आहे आम्ही आपले डॅशन आणि एक गाडी गेली आहे माल मटेरियल आणायला आणि आम्ही बाकीचे सगळे वडापाव खात आहेत कारण की 12ला चेक इन आहे. इथे विला बाजूलाच आहे बघा बाबा खाल्लं हा गेंड्या बा गेंड्या 2 वडेपाव एकसाथ खातो या. मला असं बोलला हा पण संत झाला आहे यांनी पण सोडली आहे आणि मला रिझन माहिती आहे काय तुझा मित्र पाटील नाही ना म्हणून तो पिणार नाही है ना बरोबर. पण वडेपाव दाबतोय मला सांभाळणारा व्यक्ती नाही ना तर मी पिऊ नाही शकत. अरे रे 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 कसं केलं सांभाळतं कुशीत झोपतात एकदम एकमेकांच्या ना. त्याला माहिती आहे ना मी टट्टू झाल्यावर कसा करतो मग तो सांभाळतो. चांगलंय तुला आपण व्हिडिओ कॉल करू टेन्शन घेऊन तुला हवी एवढी पी आपण व्हिडिओ कॉल करू आपल्याकडे सिस्टम नाही आता काय टेन्शन नाही. मेन ब्लॉगर मला माझा एकमेव आता आहे मी सर्वस्व आहे रे मीच देव आहे. आहे आपल्याला सांभाळणारा तर काय टेन्शन आहे आता आहे ना. हर सांभाळेल बघूया नाही सांभाळलं तर मग बघता येईल पाटीलला व्हिडिओ कॉल मी सगळ्यांना सांभाळतो तिला पण सांभाळलेलं पण तिने धोका दिला. तिने वडा वेगळा केला आणि पाव वेगळा केला. मला कापला ते जाऊ दे सर्व आता आणि सगळी पोरं माझ्या वयाची नाहीत पण मजा येते तिकडे विलावर जाऊन मिक्स होऊ सगळे. मैत्री अशीच असते रे हेच नाही एक तर लग्न झालेला पोरगा वडापाव खायला या. तू जर मला कंटेंट दिला नाहीस तर बघ फक्त अशा तऱ्हेने विल्याला आम्ही आलेलो आहे आणि एक पॅसेंजर वाढलेला आहे. पॅसेंजर तुमचे नाव सांगा. विशाल तावडे दादा वृषाली बाबू ऍड आली अजून चेकआउट झाला नाही कस्टमरचा जे पहिले ते आम्हाला 12ला चेक इन आहे वाजले 11:30 हा डायरेक्ट स्टँड इट इज बाहेर टाकला तर साईडची इच्छा आहे त्यांच्या पोरींना बघायची म्हणून लवकर चालते. पोरी हे असू शकतं कारण म्हणून तो बोलते चल बाहेर उन्हात तापतो पोते काय पडले तरी चालेल पण पोरी बघणार कारण की आता वय पण होत चालले 30 वय झाले आता. एवढं मोठं नाही झालं. 28 मोठं नाही झाले वय रे वय पण खायचं मोठं आणि झाड असेल आज रात्री तर मित्रांनो आम्ही पोचलो आता आपल्या विलाला. हा मिनी स्नॅप व्लॉग आहे. न्यू कॉन्टेंट न्यू कॅटेगरी भाई आणि तुम्हाला आता मी व्लॉग सॉरी मला विला दाखवतो. 4 BHK विला विथ अ बिग पूल. दिस इज आर विला. फुल मोठी बाल्कनी. इथे आम्ही क्रिकेट खेळणार आहे गांडफाड क्रिकेट. इथं आम्ही पाहणार आहे गांडफाड पाहणार आहे आणि विला हा मैत्रीचा गेंडा बॉय यांनी सगळं आयोजन केलंय. बाल्कनी व्ह्यू सोफा पोरं TV इथे एक बेडरूम वरचा टूर दाखवतो. इथे एक बेडरूम 4 BHK. एवढी रिचनेस आली आहे जिंदगीमध्ये बाबो. इथे मस्त बायकोला घेऊन मस्त आलो असतो ना. खूप घाई केलीस बाळा खूप घाई केलीस. इथे एक बेडरूम आहे इथं आम्ही दोघं मस्त झोपलो असतो. इथून असं सनलाईट पडली असती काय व्ह्यू होता यार. मिस केलास तू खूप घाई केलीस. इथे एक बेडरूम आहे इथं आम्ही दोघं मस्त झोपलो असतो. इथून असं सनलाईट पडली असती काय व्ह्यू होता यार. मिस केलास तू खूप घाई केलीस. इथे एक बेडरूम आहे
समजलं कुत्रे. हा दुसरा नाही हा चांगला आहे, हा तुला आवडला असता. मी कुणाशी बोलते पण कोण आहेच नाही माहिती, मी सिंगल आहे. आणि हा आपला एस्थेटिक आउटफिट आहे, आउटफिट बाय दैविक शिंदे. जवली बाटप बाटप